श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला आणि सुखाचा जावा ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण बोलणार आहोत की मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाणी का इतके महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा। तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा, जसं की पित्तळ, तांबे किंवा काही वेगळे। अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की या चुका कशा टाळाव्यात, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते। मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजेत। आता घरच्या दिव्याबद्दल बघा, तुम्ही तांबे, लोखंड, पित्तळ, कासे, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवता का? योग्य दिव्याची निवड न केल्यासही घरात अडचणी निर्माण होऊ शकतात। दिव्याची वातीची निवड ही महत्त्वाची आहे। कच्चा कलवा योग्य आहे का? रुई किंवा सुती दोरा योग्य राहील का? या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केल्याने पितृदोष, कालसर्पदोष किंवा गरिबी यांसारखे समस्या येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आता सोडू शकता, पण कृपया लक्षात ठेवा, जर तुम्ही लक्ष्मी मातेला अपमानित करीत असाल तर हे तुमच्यासाठी शुभ राहणार नाही। त्याचबरोबर आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील। हे स्नान नंतर करावे की स्नान करता देखील शिंपडता येईल? झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर? अजून एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का? मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आपल्याला आतून बाजूनी करावे की बाहेरच्या बाजूनी? फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोक देखील विचारतात की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे। आजच्या या व्हिडिओचे सर्व प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर बघा, पहिला आपण एक गोष्ट समजून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत। घराच्या बाहेर दिवा लावण्याने होणारे 5 मोठे फायदे तुम्हाला अचलित करू शकतात। भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे। हिंदू धर्मे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते। तसेच तेलाचा दिवाही लावला जातो। पण भगवंतासमोर दीप लावण्याने केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही, तर घरच्या आत आणि बाहेर दीप लावण्याला अनेक प्रकारचे फायदे होतात। दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर 5 मोठे फायदेही मिळतात। अंधकार दूर होतो। घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही, तर घरात नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो। जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचाही वास असतो। तेलाच्या दिव्याचा परिणाम अर्धा तास तर तुपाच्या दिव्याचा प्रभाव 4 तास टिकतो। त्याचबरोबर तूप किंवा मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये धुरामुळे वातावरणात सात्विकता येते आणि हानिकारक कण नष्ट होतात। सुखसमृद्धी, ज्या घरात दिवा लावला जातो तिथे लक्ष्मीची कृपा राहते। पूर्व दिशेला दिवा लावल्यास आयुष्य वाढते आणि उत्तर दिशेला लावल्यास संपन्नता येते। आजार दूर होतात। घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत सुद्धा नाही। दिव्यासोबत एक लवंग जळली तर आरोग्यासाठी खूप चांगली असते। शुभ शक्तींना आकर्षित करणे, दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो। त्याचबरोबर बघा, मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ काय आहे? तर रात्री झोपण्यापूर्वी एका पात्रात तांबे, पित्तळ किंवा स्टील पाणी भरून ठेवा। त्यात थोडे गंगाजल असल्यास उत्तम। हे पात्र स्वयंपाकघरात ठेवून सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, मानसिक त्रास आणि आर्थिक चणचण दूर होते। हा उपाय वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यासही मदत करतो। हे पाणी सूर्योदय होण्यापूर्वी शिंपडले पाहिजे। हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक नाही। सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा, पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडून पाणी शिंपडा। पाणी शिंपडताना पितरांचे आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करा। असे मानले जाते की सकाळी लक्ष्मी माता प्रत्येक दरवाजावर येते। जिथे पाणी शिंपडले असते तिथे ती प्रवेश करते। उंबरठा हे पितराजांचे स्थान असल्याने तिथे पाणी शिंपडल्यास ते प्रसन्न होतात। पाणी शिंपडल्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता। सकाळी उठल्यावर सर्वप्रथम हाताचे दर्शन घ्या।
ग्रहस्थ वस्ती लक्ष्मी मंत्रासह आणि जमिनीला नमस्कार करून उजवे पाऊल आधी जमिनीवर ठेवा. त्यानंतर पाणी शिंपण्याचे तुम्ही कार्य करू शकता. आता बघा, भरपूर महिला फ्लॅटमध्ये राहतात. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आपल्याला मुख्य दरवाज्यावर हा उपाय करावा. जर तुम्हाला मासिक पाळीच्या काळात पाणी शिंपडता येते, पण दीपदान तुम्हाला करायचं नाहीये. तुम्हाला जर एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर तिने पाणी शिंपडलं तर चालू शकतं, फक्त तुम्हाला दीपदान करायचं नाहीये. मंदिरात पाणी ठेवणे का आवश्यक आहे? पाणी ऊर्जा साठवते. पूजा दरम्यान मंत्राची ऊर्जा पाण्यात साठवली जाते. दुसऱ्या दिवशी हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे घरातील आजार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा विचार वाढतात. जर व्यवसायात अडचण असेल तर तिथेही या पाण्याचा शिंपडावा करावा. मंदिरात पाणी ठेवणे हे अमृत मानले जाते. जर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकत नसाल तर एक कलश पाणी नक्की ठेवा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी जर ते सर्व देवांना अर्पण केले असेल तर ते तुळशीला घालू नये. जर फक्त बाळकृष्णाला अर्पण केले असेल तर तुळशीला घालू शकते. पण पाणी डोळ्यांना लावल्यास दृष्टी सुधारते. ज्या घरामध्ये मंदिरात पाणी ठेवले जात नाही तिथे परिस्थिती बिघडू शकते. हे पाणी स्वयंपाकासाठी वापरता येते, पण जर जेवणात कांदा लसूण नसेल तरच, अन्यथा घरातील झाडांना हे पाणी घालावे. मुख्य दरवाजावर पाणी शिंपडताना ओम गणपते नमः हा मंत्र नक्की म्हणा. दिवा कोणत्या धातूचा असावा? स्टीलचा दिवा शनिदेवासाठी असतो. लोखंडाचा दिवा वापरू नये, कारण त्यामुळे गरिबी येते. काचीचा दिवा राहू केतीचा दोष वाढवतो. तांबे, पितळ आणि मातीचा दिवा लक्ष्मी मातेला आकर्षित करतो आणि हेच दिवे सर्वात शुभ आहेत. वातीसाठी तुम्हाला कच्चा कालवा उत्तम असतो. मंदिरात घंटी वाजवण्याचे महत्त्व बघा. घंटीचा नाद केल्याने सर्व तीर्थयात्रेचे आणि दानाचे पुण्य मिळते. तसेच पूजाचे वेळी टाळ्या वाजवल्याने पुण्य मिळते. गरुड घंटी घरात ठेवणे शुभ आहे, पण मुलांनी ती खेळण्यासाठी वापरू नये. मंदिर बंद असताना किंवा देव विश्रांती घेत असताना घंटी अजिबात वाजवू नये. घंटी वाजवण्याची योग्य वेळ सकाळी 4 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 11 ही आहे. त्याचबरोबर आपल्याला अशा काही गोष्टी सर्वप्रथम ध्यानात घ्यायच्या आहे, जेणेकरून आपण जर ह्या गोष्टी सर्वप्रथम ध्यानात घेतल्या तरच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. घरामध्ये दारिद्र्य टिकत नाहीये, घरामध्ये पैशाला पैसा टिकतो. आपण जर ही चूक टाळल्या तर ह्या चुकीमुळे आपल्या घरामध्ये पूर्णपणे लक्ष्मी नांदते, पैसा येतो आणि घरामध्ये लेकरबाळांच्या आर्थिक अडचणी नष्ट होतात. आणि पहिली गोष्ट, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की एक चूक आपल्याकडून दिवसेंदिवस म्हणजे दररोज होत राहते. आपण जर ह्या चुका टाळल्या तर घरामध्ये लक्ष्मी काय, अक्षरशः आपल्यामध्ये आयुष्यभर आपल्या 7 पिढ्या बसून खातील आपल्या घरामध्ये इतका पैसा येणार आहे. त्यामुळे पाण्यासारखं नष्ट करतो ही चूक. कारण की ह्या चुका जर तुम्ही करत असाल तर दैनंदिन जीवनामध्ये दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष हे सर्व दोष तुमच्या घरामध्ये येत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींचं माहितीपूर्ण